विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी आहे आपलं सहर्ष स्वागत करतो. सहकार विषयातील दुसरं जे प्रकरण आहे विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास, यामधील सर्वात शेवटचा मुद्दा आज या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये सहकारी संस्थांचा विविध व्यवसाय संघटन प्रकारांशी तुलनात्मक अभ्यास जो आपण या ठिकाणी करणार आहोत की ज्यामध्ये व्यक्तिगत व्यापारी संस्था आपण अभ्यासलेल्या आहेत, भागीदारी संस्था अभ्यासलेल्या आहेत, संयुक्त भांडवली संस्था यांचाही अभ्यास केलेला आहे आणि त्यासोबतच सहकारी संस्थेचाही आपण अभ्यास केलेला आहे. या अनुषंगाने आपल्याला सविस्तरपणे चारही ज्या व्यवसाय संघटन प्रकारांचा आपल्याला या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी सुरुवातीचा जो मुद्दा आपण या ठिकाणी घेणार आहोत की ज्यामध्ये अर्थ असणार आहे. व्यक्तिगत व्यापारी संस्थेचा जर आपण अर्थ घेतला तर व्यक्तिगत व्यापारी संस्था हा एक असा व्यवसाय संघटन प्रकार आहे की ज्यामध्ये एकच व्यक्ती मालक असते, एकच व्यक्तीकडनं व्यवसाय नियंत्रित केला जातो. असा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे त्याला व्यक्तिगत व्यापारी संस्था आपण म्हणून ओळखतो. दुसरा व्यवसाय संघटन प्रकार की ज्याचा अर्थ आहे की भागीदारी संस्था हा एक असा प्रकार आहे की त्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन हा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करतात आणि व्यवसायातील नफ्या तोट्यामध्ये त्या ठिकाणी सर्वजण व्यक्तिगत सामूहिकरित्या त्या ठिकाणी जबाबदार असतात. असा जो काही व्यवसाय संघटन प्रकार आहे की त्याला आपण भागीदारी संस्था म्हणून ओळखतो किंवा ज्यामध्ये आपण दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन नफा प्राप्तीच्या हेतूने कोणताही कायदेशीर व्यवसाय सामूहिकरित्या करतात त्यास भागीदारी संस्था म्हणून ओळखले जाते. असा अर्थ आपण या ठिकाणी लक्षात घेतला आहे. त्यानंतर संयुक्त भांडवली संस्था याचा जर आपण अर्थ बघितला की कंपनी कायदा 2013 नुसार स्थापन झालेला व्यवसाय प्रकार की ज्याला संयुक्त भांडवली संस्था म्हणून ओळखले जाते. आणि त्यासोबतच सहकारी संस्था म्हणजे काय की आर्थिक दुर्बल घटकांनी आपल्या आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन स्थापन केलेला व्यवसाय संघटन प्रकार की ज्याला आपण सहकारी संस्था म्हणून ओळखतो. तर असा या विविध संस्थांचा विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा आपण या ठिकाणी जो तुलनात्मक अभ्यास केलेला आहे की जो अर्थ या मुद्द्याच्या आधारे. त्यानंतर दुसरा जर आपण मुद्दा बघितला की उद्देश, सर्व व्यवसाय संघटन प्रकारांचा उद्देश हा सारखाच आहे की नफा मिळविणं. व्यक्तिगत व्यापारी संस्था ही नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन केल्या जातात. भागीदारी संस्था देखील त्या ठिकाणी नफा मिळवण्याच्या उद्देशाने भागीदार त्या ठिकाणी एकत्र येऊन व्यवसाय करतात. त्यासोबतच संयुक्त भांडवली संस्था याही संस्थेचा उद्देश की ज्यामध्ये भागधारक आपलं भांडवल त्या ठिकाणी गुंतवितात, व्यवसाय सुरू करतात, व्यवसायामधील उलाढाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केले जातात. याचा मूळ उद्देश हाच असतो की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नफा मिळावा आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभांश त्या ठिकाणी प्रत्येक भागधारकाला मिळावा हीच अपेक्षा प्रत्येक भागधारकाची त्यामध्ये असते. म्हणून संयुक्त भांडवली संस्थेमध्ये देखील त्या ठिकाणी नफा मिळवणं हाच हेतू आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबत सहकारी संस्थेचा जर मुख्य हेतू जर आपण लक्षात घेतला तर तो आपल्याला सांगता येईल की सभासदांना सेवा पुरविणं. सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपल्या सभासदांना जास्तीत जास्त सेवा कशा प्रदान करता येतील या कारणाकरिता या सहकारी संस्था प्राथमिकरित्या या उद्दिष्टाच्या पूर्ततेकरिता त्या ठिकाणी कामकाज करतात. आणि या सहकारी संस्था सेवा पुरवतात, मात्र नफाही त्या ठिकाणी मिळवतात. मात्र नफ्याला दुय्यम स्थान त्या ठिकाणी आहे. प्राथमिक स्तरावरती सभासदांना सेवा पुरवणं हा या सहकारी संस्थांचा मुख्य उद्देश आहे. आणि दुय्यम मुद्दे जर आपण बघितला तर त्यामध्ये नफा मिळवणं हा देखील आपण या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने दुसरा मुद्दा जो होता की उद्देश की या व्यवसाय संघटन प्रकारांचा तो आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा जो असणार आहे की ज्यामध्ये सभासद संख्या ही प्रत्येक व्यवसाय संघटन प्रकारातली वेगवेगळी असणार आहे. जसं की व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये सभासद संख्या ही एकच असते, का तर एकच व्यावसायिक त्या ठिकाणी कार्यरत असतो. त्यामुळे एकच सभासद आपल्याला व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये बघायला मिळतो. त्यानंतर आपण भागीदारी संस्था जर बघितली तर त्यामध्ये किमान 2 सभासद आवश्यक असतात आणि जास्तीत जास्त 50 सभासदांची आवश्यकता भागीदारी संस्थेच्या स्थापनेसाठी असते, हे आपण शिकलेलं आहोत. त्यानंतर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये 2 प्रकारच्या संस्था असतात की 2 प्रकारच्या कंपन्या आपण त्याला म्हणूया. संयुक्त भांडवली संस्थेलाच आपण कंपनी म्हणून ओळखतो. आणि कंपनीमध्ये खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी असे 2 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मग खाजगी कंपनीमध्ये किमान सभासद संख्या ही 2 असावी लागते आणि जास्तीत जास्त ही 200 असावी लागते. त्यासोबत सार्वजनिक कंपनी जर असेल तर त्यामध्ये किमान 7 सभासद आणि जास्तीत जास्त सभासदांवरती कुठल्याही प्रकारचं बंधन नाही की अमर्याद सभासद संख्या त्या ठिकाणी असू शकते.
तर अशी संयुक्त भांडवली संस्थेमध्ये किमान 2, जास्तीत जास्त 200 आणि सार्वजनिक कंपनी असेल तर किमान 7 आणि जास्तीत जास्त अमर्याद सभासद या प्रकारचे सभासद त्या ठिकाणी संयुक्त भांडवली संस्थेमध्ये असू शकतात. आणि सहकारी संस्थेच्या बाबतीत जर विचार केला तर सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याकरिता किमान 10 व्यक्तींची त्या ठिकाणी आवश्यकता असते की किमान 10 व्यक्तींच्या अनुषंगाने या ठिकाणी सहकारी संस्था त्या ठिकाणी स्थापन केली जाऊ शकते. आणि कमाल जी काय सभासद संख्या आहे ती देखील अमर्याद या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे कमीत कमी 10 सभासद आणि जास्तीत जास्त अमर्याद सभासद अशा प्रकारचा व्यवसाय संघटन प्रकार की जो सहकारी संस्था म्हणून ओळखला जातो. इतकी सभासद संख्या या व्यवसाय संघटन प्रकारासाठी आवश्यक असते. तर आपण तिसरा जो मुद्दा अभ्यासलेला आहे की ज्यामध्ये सभासद संख्या व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये 1 सभासद, भागीदारी संस्थेमध्ये किमान 2, जास्तीत जास्त 50 आणि संयुक्त भांडवली संस्थेमध्ये खाजगी कंपनी जर असेल तर किमान 2, जास्तीत जास्त 200, सार्वजनिक कंपनी असेल तर किमान 7, जास्तीत जास्त अमर्याद. अमर्याद म्हणजे काय की कुठलंही त्यावरती बंधन नाही, कितीही सभासद त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात या संयुक्त भांडवली संस्थेमध्ये. आणि सहकारी संस्थेमध्ये किमान 10 सभासद आवश्यक असतात आणि जास्तीत जास्त अमर्याद या प्रकारे किंवा सभासद कमाल जी संख्या आहे त्यावरती कुठल्या प्रकारचं बंधन यामध्ये नाही आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तिसरा जो मुद्दा आहे तो आपण अभ्यासलेला आहे सभासद संख्या. चौथा जो मुद्दा असणार आहे की नोंदणी कायदा. जर आपण व्यक्तिगत व्यापारी संस्था जर बघितलं की त्याकरिता कुठल्याही प्रकारच्या कायद्याची आवश्यकता भासत नाही, कुठल्याही प्रकारचा कायदा किंवा कुठल्याही नोंदणीची आवश्यकता या व्यक्तिगत व्यापारी संस्थेला भासत नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो परवाना आहे त्याचीच फक्त या ठिकाणी आवश्यकता असते व्यवसाय सुरू करण्याकरिता. भागीदारी संस्थेचं जर आपण बघितलं की भागीदारी कायदा 1932 नुसार या ठिकाणी भागीदारी संस्थेची त्या ठिकाणी नोंदणी केली ही जात असते. नंतर संयुक्त भांडवली संस्थेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी कंपनी कायदा 2013च्या अनुषंगाने या प्रकारची संयुक्त भांडवली संस्था ही नोंदविली जाते किंवा हिची नोंदणी त्या ठिकाणी केली जाते. आणि सहकार कायदा 1960, महाराष्ट्र सहकार कायदा 1960 नुसार सहकारी संस्थांची नोंदणी करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं किंवा महाराष्ट्र कायदा 1960 नुसार सहकारी संस्थांची नोंदणी केली जाते. म्हणजे हा जो नोंदणी मुद्दा आहे तो आपण या प्रकारे अभ्यासलेला आहे की नोंदणी कायदा जसे की भागीदारी संस्था कायदा 1932, संयुक्त भांडवली संस्था कायदा 2013 आणि महाराष्ट्र सहकार कायदा 1960 या अनुषंगाने या तीनही व्यवसाय संघटन प्रकारांची नोंदणी केली जात असते. मात्र व्यक्तिगत व्यापारी संस्थेला नोंदणी करण्याची आवश्यकता भासत नाही किंवा त्यासाठी कुठलाही कायदा अस्तित्वात नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे की जबाबदारी. जबाबदारी जर म्हटलं की त्या ठिकाणी व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये त्या ठिकाणी मालकाची जबाबदारी किंवा व्यावसायिकाची जबाबदारी कशी असते अमर्यादित असते. जबाबदारी याचा अर्थ काय, व्यवसाय करत असताना नफा तर मिळवला जातोच, मात्र जर एखाद्या वेळेला जर तोट्याला जर सामोरं जावं लागत असेल आणि व्यवसायातील मालमत्ता इतकी नसेल की ज्या माध्यमातून इतरांची देणी दिली जाऊ शकतील, मग अशा परिस्थितीमध्ये त्या व्यावसायिकाची जी वैयक्तिक मालमत्ता आहे ती देखील विकून इतरांची जी काही देणी आहेत ती त्या ठिकाणी द्यावी लागतात. अशा परिस्थितीला अमर्यादित जबाबदारी म्हणून ओळखलं जातं. म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्थेला जर तोट्याला सामोरं जावं लागत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तिगत व्यापाऱ्याची जी वैयक्तिक मालमत्ता असेल, मग त्यामध्ये घर असेल किंवा त्याच्याकडे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक काही उपकरणं असेल किंवा इतरही काही वाहन असेल, मग 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल, यांना विकून या प्रकारची देणी या व्यक्तिगत व्यापारी संस्थेच्या माध्यमातून त्या व्यक्तिगत व्यापाऱ्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात. आणि म्हणून व्यक्तिगत व्यापाऱ्याची जबाबदारी कशी असते अमर्यादित असते. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये सर्व भागीदारांची जबाबदारी ही कशी असते वैयक्तिक, सामूहिक आणि त्या ठिकाणी अमर्यादित असते. वैयक्तिक, सामूहिक आणि अमर्यादित ही भागीदारांची जबाबदारी भागीदारी संस्थेमध्ये असते. मग व्यक्तिशः भागीदार हा त्या ठिकाणी देणी देण्याकरिता जबाबदार असतो, सामूहिकरित्या जबाबदार असतो. आणि जर देणी दर देण्याची जर काही बाकी असतील तर यामध्ये देखील भागीदारांची वैयक्तिक मालमत्ता देखील या ठिकाणी विचारात घेतली जाते. कशासाठी की इतरांची देणी देण्याकरिता किंवा बँकांची कर्ज परत करण्याकरिता या भागीदारांची जी मालमत्ता आहे, वैयक्तिक मालमत्ता आहे, तिचाही या ठिकाणी उपयोग केला जातो. आणि म्हणून भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांची जबाबदारी वैयक्तिक, सामूहिक आणि अमर्यादित असते. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबत संयुक्त भांडवली संस्थेमध्ये जर आपण विचार केला तर भागधारकांची जबाबदारी ही कशी असते मर्यादित असते. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित असते.
मर्यादित असते म्हणजे काय, भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती एवढी मर्यादित असते. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे भागधारकांनी जितके भाग खरेदी केले असतील तेवढ्यापुरतीच त्या भागधारकाची जबाबदारी कशी असते, मर्यादित असते. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि सहकारी संस्थेच्या बाबतीत जर विचार केला की सहकारी संस्थेमध्ये सभासदांची जबाबदारी देखील कशी असते, मर्यादित असते. कुठल्याही प्रकारची देणी जर द्यायची राहिली असतील तरी देखील त्यामध्ये सहकारी संस्थेच्या सभासदांना त्या ठिकाणी जबाबदार मानलं जात नाही. याप्रमाणे आता एक लक्षात घ्या, भागीदारी संस्थेमध्ये जे भागीदार आहेत आणि संयुक्त भांडवली संस्थेमध्ये जे भागधारक आहेत हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. भागीदारी संस्थेचे सभासद म्हणजे भागीदार आणि संयुक्त भांडवली संस्थेचे सभासद म्हणजे भागधारक. हे असे दोन वेगवेगळे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा असणार आहे की ज्यामध्ये आहे व्यवस्थापन. आता व्यक्तिगत व्यापारी संस्थेचं जे व्यवस्थापन आहे ते एकाच व्यक्तीकडनं त्या ठिकाणी बघितलं जातं, नियंत्रित केलं जातं. त्यासोबत भागीदारी संस्थेमध्ये जर आपण बघितलं की भागीदारी संस्थेचं जे काही व्यवस्थापन आहे ते त्या ठिकाणी सर्व भागीदारांकडनं सामूहिकरित्या नियंत्रित केलं जातं. सर्व भागीदार मिळून त्या ठिकाणी भागीदारी संस्थेचं व्यवस्थापन त्या ठिकाणी नियंत्रित करत असतात. त्यासोबतच संयुक्त भांडवली संस्थेच्या बाबतीत जर बघितलं तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये जे व्यवस्थापन आहे ते बघण्याकरिता त्या ठिकाणी सभासदांच्या वतीने संचालक मंडळाची नियुक्ती केली जाते आणि संचालक मंडळाच्या माध्यमातून दैनंदिन जे व्यवस्थापन आहे ते त्या ठिकाणी नियंत्रित केलं जातं. मग संचालक मंडळ म्हणजेच काय की संयुक्त भांडवली संस्थेमध्ये जे सभासद आहेत त्यांच्यामधीलच प्रतिनिधी म्हणून या संचालक मंडळाची नियुक्ती केली जाते. कारण भागधारक असंख्य असतात आणि असंख्य भागधारक या संयुक्त भांडवली संस्थेचं व्यवस्थापन बघू शकत नाहीत आणि म्हणूनसाठी या संचालक मंडळाची नियुक्ती ही भागधारकांमधूनच त्या ठिकाणी केली जाते आणि या संचालक मंडळाकडनं जे दैनंदिन व्यवस्थापन आहे ते नियंत्रित करण्याचं काम केलं जातं. त्यासोबत सहकारी संस्थेच्या बाबतीत जर बघितलं तर त्या ठिकाणी सहकारी संस्थेच्या बाबतीत कार्यकारी समितीच्या माध्यमातून व्यवस्थापन त्या ठिकाणी बघितलं जातं. कार्यकारी समिती ही सहकारी संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी कामकाज जे आहे ते त्या ठिकाणी बघत असते. तर अशा पद्धतीने जो सहावा मुद्दा आहे की व्यवस्थापन हे वेगवेगळ्या व्यवसाय संघटन प्रकारामध्ये कोणाकडनं बघितलं जातं या मुद्द्याला आपण या ठिकाणी लक्षात घेतलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की भांडवल. भांडवल आपण शिकलेलो आहोत की भांडवल म्हणजे पैसा, की प्रत्येक व्यवसायाच्या स्वरूपानुसार भांडवलाची आवश्यकता असते. पैसा जर व्यवसाय जर छोट्या प्रमाणात उभारणी ठिकाणी व्यवसाय जर छोट्या प्रमाणामध्ये जर असेल, व्यवसायाचं जर स्वरूप जर छोटं असेल तर कमी भांडवल लागतं. व्यवसाय जर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असेल तर त्याला भांडवलाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती भासते, हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून व्यक्तिगत व्यापारी संस्थेला अल्प भांडवलामध्ये देखील त्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू करता येतो. त्याप्रमाणे भागीदारी संस्थेमध्ये भागीदार जर जास्तीचे असतील तर त्या माध्यमातून जास्त प्रमाणावरती भांडवलाची उभारणी त्या ठिकाणी केली जाऊ शकते. संयुक्त भांडवली संस्थेच्या बाबतीमध्ये देखील आपण लक्षात घेतला तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भांडवलाची उभारणी त्या ठिकाणी केली जाते. कारण संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भागधारकांची संख्या ही अमर्याद असते, असंख्य असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची निर्मिती या संयुक्त भांडवली संस्थेच्या माध्यमातून केली जात असते. आणि आपण सहकारी संस्थेच्या बाबतीत जर म्हटलं की सहकारी संस्था ही आर्थिक दुर्बल घटकांच्या संबंधित असल्याकारणाने त्यामध्ये देखील भांडवल म्हणावं इतकंसं त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. परंतु तरी देखील आर्थिक दुर्बल घटकातील सभासद असल्याने भांडवलात फारशी वाढ झालेली दिसत नाही किंवा फारशी वाढ होत नाही. म्हणजे सहकारी संस्थेच्या बाबतीतही भांडवलाचा जर विचार केला तर तोही मर्यादित भांडवलाच्या माध्यमातून या प्रकारचे सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवसाय किंवा सहकारी संस्था त्या ठिकाणी चालविल्या जात असतात. तर हा मुद्दा जो आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे की भांडवल. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे स्थापना म्हणूयात. पाहिलं तर स्थापना की व्यक्तिगत व्यापारी संस्था स्थापन करण्याकरिता कुठल्याही प्रकारच्या कायद्याची किंवा कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी कायद्यातील तरतुदींच्या पालन करण्याची आवश्यकता भासत नाही. कधीही आणि कोठेही हा व्यक्तिगत व्यवसाय संस्थेचा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे तो त्या ठिकाणी स्थापन केला जाऊ शकतो.
त्यासोबतच भागीदारी संस्थेच्या बाबतीत जर बघितलं तर त्या ठिकाणी भागीदारी संस्थेची स्थापना ही भागीदारांमधील कराराच्या माध्यमातून केली जाते. भागीदारांमध्ये करार त्या ठिकाणी होतो. करार म्हणजे ॲग्रीमेंट, की ज्या ॲग्रीमेंटच्या माध्यमातून या प्रकारची भागीदारी संस्था ही अस्तित्वात येत असते. आता भागीदारी करार म्हणजे काय, की आपण भागीदारीच्या माध्यमातून व्यवसाय करतो आहोत. भविष्यामध्ये वादविवाद होऊ नयेत आणि भविष्यातील वादविवाद टाळण्याकरिता व्यवसाय कुठल्या पद्धतीने केला जाईल, व्यवसायातील नियम अटी यांचा अगोदरच या भागीदारी करारामध्ये समावेश केलेला असतो, की ज्या माध्यमातून ही भागीदारी संस्था स्थापन केली जाते. आता संयुक्त भांडवली संस्थेच्या बाबतीतही आपण लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना ही प्रवर्तकाद्वारे केली जाते. संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना ही प्रवर्तकाद्वारे केली जाते. या संस्थेची स्थापना खर्चिक आणि गुंतागुंतीची असते. प्रवर्तक हा जो शब्द आहे, प्रवर्तक म्हणजे काय, की एखादा व्यवसाय संघटन प्रकार सुरू करण्याची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनामध्ये येते किंवा ज्या व्यक्ती समूहाच्या मनात येते अशा व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला प्रवर्तक म्हणून ओळखलं जातं. मग या प्रकारच्या संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना ही प्रवर्तकाद्वारे केली जाते. कुठली तरी एक व्यक्ती आहे किंवा व्यक्ती समूह आहे की ज्याच्या मनात अशी कल्पना आली असेल की आपल्याला अमुक अमुक व्यवसाय करायचा आहे. मग त्या अनुषंगाने या प्रकारचा व्यवसाय संघटन प्रकार काय केला जातो, सुरू केला जातो. आणि म्हणूनसाठी हा जो संयुक्त भांडवली संस्था आहे, हा जो काय व्यवसाय संघटन प्रकार आहे की ज्यामध्ये या संस्थेची स्थापना गुंतागुंतीची आणि खर्चिक त्या ठिकाणी मांडली गेलेली आहे. आणि सहकारी संस्थेच्या बाबतीत जर आपण बघितलं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे काही लोक आहेत की जे आपल्या आर्थिक सामूहिक हिताच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि या प्रकारच्या सहकारी संस्थेची त्या ठिकाणी स्थापना करतात. त्यामुळे सहकारी संस्थेची स्थापना करणं हे सुलभ आणि सोपं मानलं जातं किंवा सहकारी संस्थेची स्थापना करणं हे सोपं आहे किंवा सुलभ आहे असंही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तो मुद्दा असणार आहे की ज्यामध्ये व्यवसाय गुप्तता. व्यवसाय गुप्तता जर आपण बघितली की व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये व्यवसायातील जी गोपनीयता आहे ती त्या ठिकाणी राखली जाते. कारण व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये एकच व्यवसाय करणारा व्यक्ती असल्याकारणाने, एकच व्यावसायिक असल्याकारणाने व्यवसायातील गोपनीयता ही त्या ठिकाणी जास्त प्रमाणावरती ठेवली जाते. कारण सर्व माहिती ह्या एकाच व्यक्तीला काय असतात, माहीत असतात. मग व्यवसायाचं काही तंत्र असेल, खरेदी विक्रीचे त्या ठिकाणी जे काही तंत्र असतील किंवा त्या ठिकाणी खरेदी विक्रीच्या माध्यमातून जे असलेलं मार्जिन असेल, नफा तोटा असेल किंवा बँकांचे व्यवहार असतील, यांच्या माध्यमातील ज्या काही गोपनीयता आहेत त्या व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये शक्य होतात. मात्र भागीदारी संस्थेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर भागीदारी संस्थेमध्ये अनेक भागीदार त्या ठिकाणी सहभागी असतात आणि त्या सहभागी असलेल्या भागीदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोपनीयता फारशी त्या ठिकाणी शक्य नसते आणि त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यक्ती त्यामध्ये काय असतात, सहभागी असतात. त्यामुळे व्यावसायिक गुप्तता पाळणं या भागीदारी संस्थेला शक्य होत नाही. संयुक्त भांडवली संस्थेच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये देखील असंख्य सभासद आहेत किंवा संचालक मंडळ आहेत की ज्यांच्या माध्यमातून गोपनीयता राखणं हे शक्य होत नाही आणि संयुक्त भांडवली संस्थेला व्यवसायाचा जे वार्षिक जमा खर्च आहेत हे त्या ठिकाणी प्रसिद्ध करावे लागतात. त्यामुळे व्यवसायातील जी काही गोपनीयता आहे ती राखता येत नाही. त्यामुळे संयुक्त भांडवली संस्थेमध्ये गोपनीयता शक्य होत नाही. त्यासोबतच सहकारी संस्थेच्या बाबतीतही तेच आहे की सहकारी संस्थेचा जो वार्षिक हिशोब आहे किंवा सहकारी संस्थेला जे वार्षिक हिशेबपत्रके त्या ठिकाणी तयार करावे लागतात, त्यामुळे सहकारी संस्थेमध्ये देखील त्या ठिकाणी गोपनीयता बाळगली जात नाहीत. जे वार्षिक हिशेबपत्रके आहेत ते त्या ठिकाणी जनतेला सादर करावे लागतात. त्यामुळे सहकारी संस्थेच्या सर्व व्यवहारांची माहिती ही त्या ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी होत असते. त्यामुळे सहकारी संस्थेमध्ये गुप्तता पाळणं, गोपनीयता राखणं हे शक्य होत नाही. तर अशा पद्धतीने व्यवसाय गुप्तता हा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासला. त्यानंतर नफा तोटा वाटप जो आहे हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेतो की व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये जो नफा किंवा तोटा हा एकाच व्यक्तीला मिळत असल्याकारणाने त्या ठिकाणी त्याचं वाटप हे केलं जात नाही. एकच व्यक्ती सर्व नफ्याला किंवा तोट्याला काय असते, जबाबदार असते. त्यासोबतच भागीदारी संस्थेच्या बाबतीत जर बघितलं तर नफा तोटा जो आहे तो वितरित केला जातो भागीदारांमध्ये, परंतु
याचं जे काय प्रमाण आहे हे भागीदारी संस्था ज्या वेळेला सुरू केली जाते किंवा भागीदारी करार जो आहे त्यामध्ये त्याची नोंद केलेली असते की भागीदारांमध्ये जो नफा असेल किंवा तोटा असेल तो कशा प्रमाणात विभागला जाईल, कशा प्रमाणे त्याचं वाटप केलं जाईल. जर भागीदारांनी सर्वांनी मिळून जर सारख्या प्रमाणामध्ये जर भांडवलाची गुंतवणूक या व्यवसाय प्रकारात केली असेल तर सारख्या प्रमाणात नफा वाटप किंवा नफा तोटा त्या वाटप त्या ठिकाणी केलं जातं. मात्र जर त्या ठिकाणी गुणोत्तराप्रमाणे जसं की 3:2 किंवा 2:1 याप्रमाणे जर भागीदारांनी जर व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक केली असेल तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी नफा तोटा ह्या भागीदारी संस्थेमध्ये वितरित केला जातो. संयुक्त भांडवली संस्थेच्या बाबतीतही आपण जर लक्षात घेतलं की त्या ठिकाणी संचालक मंडळ वार्षिक सभेत त्या ठिकाणी ठराव मंजूर करून जो नफा तोटा असेल त्या माध्यमातून जे भागधारक आहेत त्या भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपामधनं त्या ठिकाणी परतावा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे संयुक्त भांडवली संस्थेचा जो व्यवसाय आहे की ज्या माध्यमातून नफा तोटा जो काय असेल, शक्यतो नफाच, आपण कुठलाही व्यवसाय जो आहे तो नफा मिळवण्याच्या हेतूनेच त्या ठिकाणी केला जातो. मग जो नफा असेल तर तो नफा या संयुक्त भांडवली संस्थेच्या संचालक मंडळाकडनं त्या ठिकाणी सभासदांना वितरित केला जातो लाभांशाच्या स्वरूपामध्ये. नफा जितका जास्त असेल त्या प्रमाणामध्ये लाभांश देखील जास्तीचा त्या ठिकाणी वितरित करण्याचं काम या संयुक्त भांडवली संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. त्यासोबत सहकारी संस्थेच्या बाबतीत जर आपण बघितलं की सहकारी संस्थेच्या नफ्याचा वापर हा प्रथम राखीव निधीसाठी व विकासासाठी करून सभासदांना न्याय पद्धतीने नफ्याचे वाटप त्या ठिकाणी केले जाते. म्हणजे सहकारी संस्थेमध्ये जर काही नफा जर होत असेल तर त्यातील काही रक्कम काही टक्केवारीमध्ये राखीव निधी म्हणून बाजूला काढून ठेवली जाते. त्यातली काही रक्कम त्या ठिकाणी सहकारी संस्थेच्या विकासासाठी, व्यवसायाच्या विकासासाठी त्या ठिकाणी बाजूला काढून ठेवली जाते आणि उर्वरित रक्कम जी आहे ती सभासदांमध्ये त्या ठिकाणी वितरित केली जाते. तर अशा पद्धतीने नफ्या तोट्याचं जे न्याय वाटप आहे हे विविध संस्थांमध्ये त्या संस्थेच्या कायदेशीर तरतुदी, कायदेशीर बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणी केलं जात असतं. जसं की भागीदारी संस्थेमध्ये भागीदारी कराराच्या माध्यमातून नफा तोटा विभागणी केली जाते. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये जरी संचालक मंडळ आहे, संचालक मंडळाच्या माध्यमातून या प्रकारचा नफा तोटा जो काय असेल किंवा जो नफा असेल तो लाभांशाच्या स्वरूपात सभासदांना किंवा भागधारकांना वितरित केला जातो. आणि सहकारी संस्थेच्या बाबतीत जर आपण बघितलं की जी काही कार्यकारिणी समिती आहे त्या कार्यकारिणी समितीच्या माध्यमातून राखीव निधी किंवा विकास निधी जो काय असेल तो विचारात घेऊन त्या ठिकाणी काय केलं जातं, नफ्याची विभागणी ही सभासदांमध्ये केली जाते. तर अशा पद्धतीने नफा तोटा वाटप हा मुद्दा आपण या ठिकाणी तुलनात्मक अभ्यासासाठी विचारात घेतलेला आहे की ज्यामध्ये आपण 4 संस्थांची तुलना या ठिकाणी करतो आहोत की व्यक्तिगत व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था याप्रमाणे. आणि आता फरकाचा जो सर्वात शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी घेतो आहोत की विसर्जन म्हणूयात. विसर्जन याचा अर्थ काय की कुठलाही व्यवसाय बंद करणं, त्याला आपण डिझोल्युशन म्हणतो. व्यक्तिगत व्यापारी संस्था हा जो काय व्यवसाय संघटन प्रकार आहे की ज्यामध्ये मालकाचा मृत्यू होत असेल किंवा एखादा व्यक्तिगत व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यावसायिक जो आहे तो जर दिवाळखोर बनत असेल किंवा मनोरुग्ण या प्रकारची जर त्याची मानसिक स्थिती जर झाली असेल तर अशा कारणाने व्यक्तिगत व्यापारी संस्था हा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे तो विसर्जित केला जातो, बंद केला जातो. दिवाळखोर याचा अर्थ असा की त्या ठिकाणी कर्जबाजारी होणं आणि कर्जबाजारीपणा झाल्यामुळे इतरांची देणी देऊ न शकल्यामुळे दिवाळखोरी त्या ठिकाणी निर्माण होते आणि तो जो व्यवसाय संघटन प्रकार आहे तो आपोआप बंद होतो. म्हणजे व्यक्तिगत संस्था किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था हा जो काही व्यवसाय संघटन प्रकार आहे तो बंद होण्याची कारणं आहेत की व्यक्तिगत व्यापारी जो आहे तो दिवाळखोर होतो किंवा त्याचा मृत्यू होतो किंवा तो मनोरुग्ण जर होत असेल तर या कारणाने व्यक्तिगत व्यापारी संस्था विसर्जित केल्या जातात. आता भागीदारी संस्थेच्या बाबतीतही आपण जर बघितलं तर भागीदाराचा मृत्यू असेल त्या ठिकाणी भागीदारी संस्थेतनं एखादा भागीदार निवृत्त होत असेल किंवा त्या ठिकाणी करारातील तरतुदीप्रमाणे जर भागीदारी संस्था जर त्या ठिकाणी विसर्जित करायची असेल तर या वेगवेगळ्या माध्यमातून भागीदारी संस्थेचं विसर्जन केलं जातं किंवा भागीदारी संस्थेच्या माध्यमातून जो व्यवसाय चालू केलेला असतो तो बंद करण्यात येतो, विसर्जित करण्यात येतो. त्यानंतर संयुक्त भांडवली संस्थेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कायद्यातील तरतुदीनुसार आणि न्यायालयाच्या अनुमतीने संयुक्त भांडवली संस्थेचं त्या ठिकाणी विसर्जन केलं जातं. म्हणजे न्यायालयाची अनुमती घेऊन त्या ठिकाणी या संयुक्त भांडवली संस्थेला त्या ठिकाणी बंद केलं जातं किंवा
कंपनी कायद्यातील तरतुदींचा अवलंब करून या संयुक्त भांडवली संस्था विसर्जित केल्या जातात. आणि आता सहकारी संस्थेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी निबंधकाच्या निर्णयानुसार सहकारी कायद्याप्रमाणे सहकारी संस्थेचं त्या ठिकाणी विसर्जन केलं तर सहकारी संस्था बंद केल्या जातात. म्हणजे सहकारी संस्थेचं जर विसर्जन करायचं असेल तर सहकारी कायदा किंवा जे निबंधक असतील निबंधकांच्या निर्णयानुसार या सहकारी संस्था विसर्जित केल्या जातात. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण या विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. तर अशा पद्धतीने प्रकरण 2 यामध्ये आपण व्यक्तिगत व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था यांचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना हे प्रकरण समजलं असेल. त्यातील काही जर त्रुटी असतील, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही या ठिकाणी यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये ते मांडायचे आहेत. त्याचं निश्चितपणे त्या उत्तरांच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांचं निराकरण त्या ठिकाणी केलं जाईल. ठीक आहे. थँक्यू.